सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. चल म्हणते ना. मम्मा, मम्मा काय करतेस तू? सगळं काय चाललंय? हा, कुठे गेली होतीस? काय काय करून आली आहेस तू? काही नाही, काहीच नाही. मला खरं खरं सांग, कुठे गेली होतीस आणि काय करून आली आहेस? मला सगळं समजायला हवंय. अगं मी जरा पडले. पडलीस? अशी कशी पडलीस? काय सांगू, मी आदित्यच्या सायकलवरून पडले. मम्माला सांगितलं तर वाट लागेल. मला खरं खरं सांग, अशी कशी पडलीस तू? सई, मी काय विचारतेय? अगं कशी पडलीस तू? मी कधीपासून फोन लावते तुला, फोन का नाही उचललास? कुणासोबत होतीस? खरं खरं सांग. मम्मा अगं काय बोलतेस तू? हळू. सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करते ना मी. पडतीये ते सुद्धा तुला सांगून पडू का? तू पडलीसच कशी पण? तू आणि डाडूच म्हणाला होतात ना की वेळेत घरी ये. धावत होते, कळलं नाही, लक्षात नाही आलं, अडखळले आणि पडले. लक्ष कुठे होतं तुझं? सई लप. दगड. हा, एक मोठा दगड आला मध्ये. तू अवतार बघ काय स्वतःचा करून घेतलायस. शे, आता काय करू? हा ड्रेस ठेवलाय, तो ड्रेस घाल, पटकन तयार हो आणि बाहेर ये. आणि ऐक, चेहरा स्वच्छ धु, मेकअप कर आणि पटकन ये. का? कशासाठी? तुला आधीच सांगून ठेवलं होतं आपल्याकडे पाहुणे येत आहेत म्हणून. ते मम्मा प्लीज, मी खरंच खूप दमली, मी नाही येणार बाहेर आता. मला काही एक ऐकायचं नाहीये. पटकन तयार हो आणि बाहेर ये. पण मी येऊन काय करणार? ते बाहेर कोण आले त्यांना ओळखतही नाही मी. सरप्राईज. तुला बघायला आले. काय? मम्मा व्हॉट? मुलगा चांगला डॉक्टर आहे, घरंदाज कुटुंब आहे, सगळं काही सेट आहे. आणि एकदा तुला बघितलं ना, लग्न ठरल्याच जमाय. चल बाहेर ये लवकर. चल चल पटकन. मम्मा आता तर मी अजिबात येणार नाहीये. मला नाही यायचं बाहेर, मला लग्नच करायचं नाही, मी नाही येणार बाहेर. मला ठाऊक होतं तू अशीच रिॲक्ट करणार, म्हणून तुला न सांगता हे सगळं काही अरेंज केलं. तुला जर का आधीच सांगितलं असतं ना, तर तू सटकली असतीस आणि आम्हाला तोंडावर पाडलं असतंस. पण आता नाही, आता तुला बाहेर यावंच लागेल. मी येणार नाही. यांना काय सांगू मग? मला काय विचारतेस? मला विचारून बोलवलं होतं त्यांना. तू आगाऊपणा करू नकोस. हा, पटकन तयार हो आणि बाहेर ये. मी वाट बघतीये. 10 मिनिटात ये बाहेर. काही झालं तरी मी आदित्यच्या सायकलवरून पडले हे मम्माला समजता कामा नये. अरे हा बघ, ऑफिस लवकर सुटलं. अरे हो, म्हणजे संपलं ना काम, त्यामुळे मग तब्येत बरी आहे ना तुझी? हो. अरे अगदीच. हे काय सायकलला काय आलं? अरे अरे का पडलंच की काय? अरे सायकल मोडदे, तुला कुठे लागलंय का? अरे नाही. धडपडत असतोस नुसता. तुला सांगितलं होतं ते हेल्मेट वापर, निगाड वापरायचं नाही. अरे मला काय अरे मुका मार लागला असेल, उद्या कळेल तुला. अरे काही नाही झालंय. नाही तू पडलाच आहे, बघितलंस म्हणून आम्ही सांगत होतो सायकल नको. अरे मामा खरंच मला काही झालं नाहीये. मग हे काय लागले सगळं माती? सायकल पडली, मी नाही. कशी पार्किंग मध्ये लावली होती, मग पडली. अचानक? हो. हा म्हणजे वारा आला असेल रे. प्रेमाची झुळूक आली असेल आणि त्या धुंदीत तोल गेला असेल. म्हणजे अरे मस्करी केली रे. चल आलायस ना, आता जेवून घेऊया. आप्पा जेवायला बसले असतील. चल ये जेवायला. प्रेमाची झुळूक नाही. अरे नाही, हे साई बिराजदार, ते ऑफिसचं जरा काम आहे. तुझं मी आलो. साई बिराजदार.
हॅलो. हॅलो, बरी आहेस का ग? नाहीये बरी. ओ, लागलं का ग फार? तुझ्यासारखा दगड जर का मला सायकल शिकवत असला तर तसंच होणार ना. महत्वाच्या क्षणी आधार द्यायचा सोडून सरळ सटकलास तू. तोंडावर पाडलंस मला. सॉरी ना ग, अचानक भाई मामा आला आणि मग तुझा मामा आला तर कोणालाही असं अर्ध्यावर सोडून निघून जाणार तू? ग सॉरी. जरा कुठे बॅलन्स करता यायला लागला होता मला. तुझ्या भरवशावर होते मी आणि तू. अगं किती वेळा सॉरी म्हणू? आधी कधी केलंय का मी असं? अरे मारकुटा रेडा जरी आला असता तरी बिंदास समोर उभा राहिलो असतो. एरवी साथ देतो ना ग मी तुला, पण माझे मामा आले ना की माझी वाट लागते. अगं मी कुठल्या मुलीचं नाव घेतलं ना तरी यांचे लग्नाचे डोळे सुरू होतात. आणि आज आपल्याला असं पाहिलं असतं ना तर वाट लागली असती का माझी. असं म्हणजे कसं? आपण काय हातात हात घालून झाडामागे बसलो होतो का? साधी सायकल तर शिकवत होतास, त्यात काय एवढं? अगं माते, तुला नाही समजणार. तू माझं सोड, सॉरी. तुझं ओके ना? घरी काही प्रॉब्लेम नाही ना? मोठा प्रॉब्लेम आहे. का? आता काय माती खाल्ली तुझ्या एडपट डॅडूनी? ए तू नो. सॉरी सॉरी. ऍक्च्युली यावेळेला फक्त डॅडूनी नाही, मॉम आणि डॅडूनी एकत्र मिळून माती खाल्ली आहे. असं काय केलंय त्यांनी? अरे मला बघायला एक मुलगा आणि त्याची अख्खी फॅमिली येऊन बसली आहे बाहेर. एक मिनिट, बघायला? तुला? मला त्यांना बिलकुल भेटायचं नाहीये आणि मी सायकलवरनं पडले हे तर त्यांना अजिबात कळू द्यायचं नाहीये. हसतोस काय? गंमत वाटतेय तुला ही सगळी? अगं पण बघ ना, आपल्या आयुष्यात काही युनिक इश्यू झालेत ना. माझ्या घरी लग्नाचे वारे वाहू लागलेत आणि तुझ्या घरी तर डायरेक्ट मुलं आली आहेत बघायला. मग काय यार, डोक्याला शॉट. अरे मागेच लागलेत माहितीये. आणि हा जो कोणता मुलगा आहे ना तो डॉक्टर बिक्टर आहे, भरपूर रिच आहे, पैसेवाला आहे आणि थोडक्यात मॉम आणि डॅडू साठी एकदम आयडियल घर जावई आहे. आणि तुझ्यासाठी? मला लग्नच करायचं नाहीये. कधीच? का? तुला करायचंय? एक मिनिट, माझा नाही विषय चाललाय. मला नाही बघायला मुलं आली आहेत. तू काय करणार ते सांग. सई लवकर बाहेर ये. माझा अंत बघू नकोस, नाहीतर हाताला धरून बाहेर काढेन तुला. बापरे, विषय गंभीर दिसतोय. असू दे. सई 10 मिनिटात बाहेर ये. ए सई, तुला खरंच त्या मुलामध्ये इंटरेस्ट नाहीये? नाही. नक्की? नाही रे, मैं तो भाग रही. मी ती चादर घेणार आहे, आमच्या गॅलरीत बांधणार आहे, चंदू काकांच्या हेल्पने मी खाली उतरणार आहे आणि पळून जाणार आहे. तो मुलगा मग वाट बघत बसेल आणि मग जाईल आपलं निघून. नको तसं करूस, परत पडशील दुसऱ्या साईडलाही लागेल. त्यापेक्षा तू एक काम का नाही करत? तूच म्हणली होतीस ना, मारकी म्हैस आहेस, अंगावर आलं की शिंगावर घेतेस वगैरे. मग एक काम कर, मस्त तयार हो सजवलेला म्हशीसारखी आणि मग बाहेर जा आणि घे पंगा. ही मस्त आयडिया आहे. मला का नाही सुचलं असं काही करायला? कमाल असतो तू, कमाल आहेस. मी करते असंच. येस, पण सांभाळून. हो रे हो, तू ठेव फोन. बाय बाय. एक 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 मिनिट थांब. प्लीज एक काम कर ना, तू रेडी झालीस ना की बाहेर जायच्या आधी एक फोटो काढून पाठव ना मला. जरा मलाही बघू दे सजवलेली मारकी म्हस कशी दिसते ते. तू रेडा आहेस, तू मारकुटा रेडा. ओके बाय. ती येते, तुम्ही तोपर्यंत काहीतरी घ्या ना. नाही नको, भेट झाली की लगेच निघू आम्ही. अहो काहीतरी घ्या, पटकन होईल. शर्मिला तू सांग ना. हो, तुम्ही काय घेणार? चहा आणू? काय नको. हे बघा, आमच्या वेळा खरोखर ठरलेल्या आहेत. अहो चहा नाही तर कॉफी घ्या, कॉफी नाही तर सरबत घ्या, ज्यूस, पाणी, नाहीतर हे. नाही हे चुकून घेता काय तुम्ही?
नाही. बाकी काम बरं चाललंय ना? बरं. अहो फार चांगली प्रॅक्टिस चालली त्याची. हो. आमचा सुयश सर्जन आणि ट्रॉमा एक्सपर्ट आहे. द बिझिएस्ट ट्रॉमा एक्सपर्ट इन द टाउन. अरे बाप रे, व्हेरी गुड. हा, व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी गुड. नाही काका, काही डिफिकल्ट वगैरे नसतं, आता सवय झाली. हो, अच्छा अच्छा. आणि ट्रॉमा एक्सपर्ट म्हणजे ऍक्सिडेंट झालेल्या केसेसचा एक्सपर्ट. म्हणजे काय, पेशंट आल्यावर आम्हाला लगेच कळतं की त्याला काय ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, इम्पॅक्ट कुठे जास्त बसलाय. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या सगळ्याच अंगाने आम्हाला पेशंटला समजून घेऊन मग त्याची ट्रीटमेंट डिसाईड करावी लागते आणि त्यावर ठरतं की रिकव्हरी रेट काय असेल. वा, काय सॉलिड आहे ना शर्मिला. हा, हो हो. हो, तुम्हाला सांगतो, माझा पण एकदा असा ऍक्सिडेंट झाला होता. काय आहे, मी ती लुंगी घालतो ना सिल्कची, तसं दादरावरून असं उतरत होतो आणि पायात लुंगी अडकली आणि असा गडगडत गडगडत खाली आलो. तेव्हापासून असा वेड्यासारखा बडबड करतो. जोक जोक करते ही. विल यू प्लीज कॉल सई? हा, नाही, जेन्युअनली उशीर झाला, मला हॉस्पिटलला पोचायचंय, प्लीज. सही येत नसेल ना तर आपण परत दुसरी अपॉइंटमेंट घेऊ. नाही नाही, मी आणते तिला, मी स्वतःहून जाते. आता पंगा. झुळू, काय रे, काय बघतोयस? कुठे कुठे काय? नाही, मोबाईल मध्ये. कुठे मोबाईल? काय आहे रे? मुलीचा फोटो आहे. काही काय मुलीचं नाही रे. नाही नाही. मग दाखव ना. का का पण? अरे काही नाहीये ना, मग बघू दे ना मला. अरे ते फॉरवर्ड रे, उगाच पाठवत राहतात कोणी. हो, मग तेच बघू दे ना मला, दे. हा, दे. आदित्य, दादा मामा बोलवतोय. आलो रे. नक्की कोणीतरी मुलगी आहे. कोण आहे ते शोधलंच पाहिजे. आली आली आली. नमस्कार, मी सई. नमस्कार करते. अरे असू दे असू दे. आजकाल असं वाकून कोण नमस्कार करतं ना. अगं बस ना तू. नाही नाही, इतक्या सगळ्या मोठ्यांमध्ये मी कशी बसू. जय, आजच्या काळात अशी मुलगी मिळणं ना शक्यच नाहीये, हो की नाही ग? सॉरी हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला वाट बघायला लागली ना. मी खरंच माफी मागते त्यासाठी. नो, इट्स ऑल राईट. काय आपण प्लीज जरा लवकर बोलूयात, मला आता हॉस्पिटलला निघायला हवं. का? काय झालं तुम्हाला? अगं, मी सांगितलं नाही का तिला? नाही. हो, नाही, असू द्या, मीच ओळख करून देतो. हाय, मी सुयश, डॉक्टर सुयश. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि सॉरी, मला खरं तर मॉमने सांगितलं होतं, पण मी आपली गंमत केली जरा. मज्जा. बघितलं, आमची सईने सगळ्याला कसं मस्त हसवलंय. तुम्हीच बोला. नाही, आमची सई तशी जास्त बोलत नाही ना, म्हणून. मॉम, डॅड, मला पसंत आहे मुलगी. आमच्या सुयशला पसंत आहे ना, मग आमचीही पसंती आहे. सई बेटा, तुला काही प्रश्न असतील तर तूच विचार.
नाही नाही, छा ती काय बोलतच नाही, ती बोलणारच नाही ना. हो ना, आमच्या आज्ञेच्या बाहेर नाहीये ती. तुम्ही सगळेजण इतका आग्रह करताय तर बोलते मी. कशा अगं त्यांना उशीर होतोय. डॉक्टर सुयश, येस, तुला तुझी लाईफ पार्टनर कशी हवी आहे? मी तुला पसंत केलं याचाच अर्थ तुझ्याच सारखी. म्हणजे अशी एका भेटीत काही मिनिटात माणसं कळतात? नाही काय आहे, पेशंट समोर आल्यानंतर जर विचार करत बसलो तर ट्रीटमेंट द्यायला उशीर नाही का होणार. आम्हाला अशी क्विक निर्णय घ्यायची सवय असते. हो, आणि जर निर्णय चुकला तर तो पेशंट गेलाच नाही का. आयुष्यात रिस्क तर घ्यावीच लागते. मग मला पसंत करून तू रिस्क घेतोयस असं नाही वाटत आहे का तुला? नाही. बरं, लग्न करण्यासाठी प्रेम असणं गरजेचं आहे असं नाही वाटत? माझं माझ्या बायकोवर प्रेम असणारच आहे, आणि तू झालीस तर तुझ्यावर. ओके, म्हणजे तुझं त्या व्यक्तीवर नाही तर बायको या टॅग वर प्रेम असेल. तसं समज. असं समजतंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे. काय करशील माझ्यासाठी? चालत्या ट्रेन मधनं उडी मारशील? नाही, मी अर्थातच चेन खेचेन आणि ट्रेन थांबवेन. आपण जर रस्त्यातून जात असू आणि मध्ये अंगावर मारकुटी म्हैस आली तर माझ्या बरोबर थांबशील की तिथनं सटकशील? अर्थातच मी तुझा जीव वाचवेन, पण त्याआधी स्वतःचा विचार करेन. मग कर आता विचार, स्वतःचा जीव वाचव. कारण मी ना मारकुटी म्हैस आहे, आणि माझ्या रस्त्यात जे आडवे येतात त्यांना सरळ शिंगावर घेते मी. सई, अगं मला तुझ्यात आणि तुझ्या फॅमिलीच्या पैशांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे आता इथून निघायचं, सटकायचं. अहो गंमत करते आमची सई. मगाशी नाही का तिने तुम्हाला सगळ्यांना हसवलं, तसंच आहे. हो ना ग सई? नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला हसायचं असेल तर हसा, पण ही गंमत नाहीये. सई अगं, अहो मी काय म्हणते की काही बोलू नका. एकतर इतका वेळ थांबून ठेवलं आणि वरती हा असा अपमान. सुयश चल. अहो तुम्ही जा ना. डॉग मी सई, तुम्हाला मी पसंत नाही पडलो, फेअर इनफ. काळजी घ्या स्वतःची. हिची जखम झाली ना हाताला, त्याला लवकरात लवकर औषध लावून इंजेक्शन घ्यायला हवं, नाहीतर त्रास होईल. साधी जखम नाहीये, आय एम शुअर ऍक्सिडेंट झाला. सायकलवरून पडला आता. काळजी घ्या स्वतःची.